तिथीनुसार आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि किल्ले रायगडावर शिवशाही अवतरलेली आहे। स्वराज्याच्या राजधानी शाहिरांनी ही रात्र जागवली आहे, तर मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी सध्या राजसदरेला या ठिकाणी मानवंदना देण्यात येते। तर नागपूरमध्ये सुद्धा शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा नागपूरच्या महाल परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला होता। आपण पाहू शकतो की नागपूरच्या गांधी गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जो आहे तो प्रतिवर्षीच तिथीनुसार जे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक जे सोहळा जे आहे ते साजरा केला जातो। आणि या सोहळ्यानिमित्त आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढून जे आहे ते या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली। थोड्या वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्ध अभिषेक जल अभिषेक जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता आपण सध्या पाहू शकतो लहान मुलं जे आहे ते शिवकालीन जे क्रीडा असतात त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी करून दाखवताना या ठिकाणी दिसतोय। अतिशय चपराईने जे आहे ते लहान मुलं जे आहे ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकालीन जे आहे ते क्रीडांचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला या ठिकाणी एकूणच दिसून येते। काही लहान मुली जे आहेत ते या ठिकाणी घोडस्वारी करत घोडस्वारीवर देखील या ठिकाणी तलवारबाजी त्यांनी करून या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले। हे लहान चिमुकले बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तलवार जी आहे ते आपल्या हातामध्ये फिरवताना या ठिकाणी एकूणच दिसून येतोय। त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह जो आहे तो नागपूर शहरामध्ये आहे। त्यामुळे आज दिवसभर विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।